आठवण राहते आहे की नाही. आपला पण येऊन जाईल. आपण बी होतो जत्राला होते भाऊ. हाय हाय सगळे आले. जायचंय. नाही चालू आहे. पवन आला होता दिसलं पाहिजे. चला चला. मला काही स्वरूप वाढावं ही भावना अंतकरणात आहे. तो भाव जो अंतकरणात मला प्रसवलाय आता मी त्या सगळ्यांकडे पाहून तो सांगतो बघतो. खूप छान स्वरूप आहे हे सगळं बरं का. विचार करायचा सगळ्या गोष्टी तर मी गेल्यानंतर विचार करायचा खूप छान स्वरूप आहे. फक्त जर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी करता आली तर बघा 9 ते 11ची जी वेळ आहे ती जर 7 ते 9 करता आली तर खूप बरं होतं. कोणाकोणाची इच्छा जर वर असतं बरं सगळ्यांची इच्छा आहे त्या बात आहे. मला दाखवता परत मग कोणी कोणी केलं अन्न होय कोटी कुळाचे उत्तर आहे. आणि आम्ही ज्या आता शक्यतो मुंबईमध्ये 9 ते 11ची वेळ अजूनही आहे बऱ्याच ठिकाणी चालूच असते. पण आम्ही जिथं जिथं नियोजन करतो सगळी वेळ 7 ते 9 वर घेऊन आलो. त्याची कारण सांगतो. 7 ते 9 कीर्तन केलं म्हणजे अन्नदान करावं लागतं. कीर्तन झालं की अन्नदान आणि अन्नदान असलं की आमच्या माता भगिनीला सगळ्यात सुख 7 दिवस. स्वयंपाक करायचा एक फायदा. स्वयंपाकात टेन्शन नाही महाराज. रानातून आलं का सारी चालले राहतात. स्वयंपाक नाही. आणखी दुसरा फायदा सांगतो. घरी स्वयंपाक झाला नाही म्हणजे ज्याला कीर्तन ऐकण्याची इच्छा नाही त्याला इथे येऊन बसावं लागतं. घरी काही तुकडच नाही महाराज. त्याला इथे येऊन बसावं लागतं. 1 वर्ष ऐकन, दुसऱ्या वर्ष ऐकन, तिसऱ्या वर्षी तरी माळ घालण्याची इच्छा. हा फायदा आहे माता भगिनींना. म्हणून 7 ते 9 वेळ
आणि तुमच्यासाठी तर महत्वाचं, आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं. 97 कीर्तन झालं, रात्रीचा प्रवास सुखकर होतो. 9 ते 11 कीर्तन करण्यापेक्षा हा विचार आपण करावा. आणि जर अन्नदान करण्यासाठी माणसं तयार असतील तर जेवढं शक्य होईल तेवढं अन्नदान करा. कारण अन्नदान केल्याने जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं कशानेच होत नाही महाराज. मी छाती ठोकपणे आपल्याला एक वाक्य सांगू शकतो. एखाद्या माणसाला दान करण्याची सवय आहे, अन्नदान करण्याची सवय आहे, आणि अन्नदान करून तो माणूस भिकारी झाला, असं उदाहरण माझ्याकडे आणून द्या तुम्ही. द्या आणून. एखादा माणूस दान करून भिकारी झालाय, अजिबात नाही. तुम्ही 1 पट द्या, माझा भगवान परमात्मा 10 पट कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. कशा रूपाने देईन महाराज, कशाही रूपाने देऊन टाकतो. तो करून सुद्धा कसं माणसाला वर घेऊन गेला. म्हणून ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी अन्नदान करा. 7 ते 9 वेळ करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 7 दिवस याच्यापेक्षा डबल. मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, 7 ते 9 कीर्तन करून बघा महाराज. 2-3 दिवस पहिले जाऊ द्या, इथं जागा पूर्ण नाही तुम्हाला लोकांना. एवढे लोक कीर्तनाला येतील. हो, उत्साह वाढत असतो महाराज. म्हणून हा जर आपल्याला बदल करता आला तर तो करा. अत्यंत श्रद्धेने हा सोहळा आपण या ठिकाणी करत आहात. सगळ्यांनी सहभागाने कार्यक्रम, कोणाचा एकट्याचा हा खेळ नाही ना, एकट्याचा नव्हे, एकट्याचं काम नाही आहे हे. जरी 2-4 माणसं कोणी दिसत असले करणारे तरी यांच्या पाठीमागे सगळी माणसं लागतात. म्हणून जरी कुणी राजकीय मंडळी असतील, हा धर्माचं कार्य आहे, हे देवाचं कार्य आहे. इथं सगळ्या गोष्टी दूर ठेवायच्या आणि आपल्याला आजपासून काला घ्यायचं ना, सगळं बाहेर ठेवायचं. इथं आलं की मोकळे मनाने सगळ्यांना राहायचं, सगळ्यांनी काम करायचं. सर्प